नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे सेक्टर 8 आणि सेक्टर 9, जो की तुम्ही टायटल आणि थंबनेल मध्ये बघितलंच असेल। तर आज आपण जाणार आहोत 8 आणि 9 ची डेव्हलपमेंट बघायला। एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सेक्टर 8 आणि 9 दाखवलेलं, पण ती ऑल ओव्हर उलवेची व्हिडिओ होती। तर आज आपण स्पेसिफिकली कव्हर करणार आहोत सेक्टर 8 आणि 9। सुरुवात करूया आपण MTHL पासून, जिथून MTHL स्टार्ट होतोय आणि तिथून सेक्टर 8 आणि 9 म्हणजे उलवेचा जो एंट्रन्स पॉइंट आहे तिथून। हा आहे MTHL चा एंट्री आणि एक्झिट पॉइंट। एंट्री केले केले तुम्हाला दिसतं राईट साइडला हे आहे खारकोपर स्टेशन आणि हे आहेत म्हाडाचे प्लॉट, जे लॉटरी सिस्टीमचे घर आहेत त्याचे। जेव्हा तुम्ही MTHL ने येता पहिल्याच एक्झिट नंतर तुम्हाला पहिलं स्टेशन खारकोपर लागतं आणि राईट साइडला हे गाव आहे, हे आहे खारकोपर किंवा जुन्या लोकांना माहिती आहे ते याला गव्हाणकोपर पण बोलतात। कोपरगाव संपता तुम्हाला लेफ्ट साइडला बघायला मिळतं हे आहे रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल। हा सेक्टर 12 मधला प्लॉट नंबर 1 आहे। हा लेफ्ट साइडने रोड जातो, हा जातो न्हाव्याकडे। आणि माझ्या राईट साइडनी चालू होतोय हा आहे सेक्टर 8। अगदी प्राइम लोकेशन आहे सेक्टर 8। सेक्टर 8 च्या समोर हे उलवे बीटचं पोलीस स्टेशन आहे। इकडे लेफ्ट साइडला शिवाजीनगर गाव आहे। हे आहे डेल्टा टॉवरचा प्रोजेक्ट। खूप प्राइम लोकेशन आहे। इथे खाली शॉप्स आहेत, वरती रेसिडेन्शियल प्रॉपर्टी आहे। हा डेल्टा टॉवर 1 आहे। त्याच्यानंतर माझ्या लेफ्ट साइडला बघाल तर सेक्टर 10B 8, 9 आणि 10 असे सेक्टर 10B आहे मयूर डेल्टाचा प्रोजेक्ट। आणि हा आहे मेन सर्कल उलवे सेक्टर 8 आणि 9 मधला। महावीर मन्नत उलवे मधली एक फेमस बिल्डिंग। आणि सेक्टर 8 च्या समोरून हा जो रस्ता आहे हा बायपास सगळे सेक्टर करत जातो पुढे सेक्टर 8, 9 पासून। आपल्या लेफ्ट साइडनी जो रस्ता जातोय तिथून एक प्रोजेक्टेड रस्ता आहे जस्ट लाईक अ पाम बीच। आणि हे सगळे SCZ चे प्लॉट आहेत जे रिलायन्स ग्रुपने ॲक्वायर केलेले आहेत खूप अगोदर। तर हे राखीव प्लॉट आहेत, इथे अजून काही कुठल्याही प्रकारचं कन्स्ट्रक्शन नाहीये, पण भविष्यात होतील। हे लेफ्ट साइडला हे जे बघताय हे सेक्टर 9 आहे। ही सेक्टर 8 आणि 9 ची मी एक बाजू दाखवली। हा कायसा रोड आहे, 3 लेनचा रोड जाण्यासाठी, 3 लेनचा रोड येण्यासाठी 6 लेनचा रोड आहे पूर्ण। आता आपण राईट घेतोय। हे इंटरनल रोड्स आहेत जे की डायरेक्टली कनेक्ट होतात पुढे पुन्हा एकदा सेक्टर 8 ला। हे डीमार्ट रेडी आहे इथे।
हे रेल्वे क्रॉसिंग आहे. रेल्वे क्रॉसिंगच्या पलीकडे सेक्टर 17 स्टार्ट होतं. हा सेक्टर 9चा एक इंटरनल रोड आहे जो की पुढे पुन्हा एकदा कनेक्ट करतो सेक्टर 8ला. हे आहे सेक्टर 9 मधलं तलाव आणि तलावाच्या सोबतली गार्डन पण आहे. तुम्ही इव्हिनिंगला चिल करू शकता, बसू शकता, लहान मुलांना खेळवू शकता. तलाव पण आहे इथे. हा एक रोड आहे जो की सेक्टर 8 आणि 9ला एकमेकांमध्ये डिवाइड करतो. हा दोघांच्या मधला रस्ता मेन रोड म्हटलं तरी चालेल. इथे पण खूप चांगले कन्स्ट्रक्शन चालू आहेत. बऱ्यापैकी प्लॉट अंडर कन्स्ट्रक्शन पण आहेत. बऱ्यापैकी प्रोजेक्ट रेडी झालेले आहेत, कम्प्लीट आहेत. कोणाची CC बाकी आहे, कुठल्या प्लॉटची CC बाकी आहे, OC बाकी आहे. असे पण बरेच प्लॉट आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला इथे व्हरायटी आहे. जशी तुमची इन्व्हेस्टमेंट करण्याची इच्छा असेल तशी. ज्यांना रेडीमध्ये पाहिजे त्यांना रेडीमध्ये मिळून जाईल. अंडर कन्स्ट्रक्शन पाहिजे अंडर कन्स्ट्रक्शन पण मिळेल. आणि बेसमेंटला पाहिजे तर बेसमेंटला पण आहे. हे बघा इथे बरेच अपकमिंग प्रोजेक्ट आहेत इकडे, तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. खूप चांगली लोकेशन आहे भविष्याच्या दृष्टीने, कारण की मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला डायरेक्ट कनेक्टिव्हिटी आहे. इथून तुम्ही अगदी हार्डली 15 ते 20 मिनिटात शिवडीला पोहोचताय. पुन्हा एकदा आपण डेल्टा टॉवर कडे आलोय. हे डेल्टा टॉवर 1, 2, 3 चे प्रोजेक्ट आहेत. हे सगळे रेडी आहेत एकदम. अशी काहीशी मार्केट प्लेस पण आहे खाली. खूप सारे शॉप्स चालू झालेले आहेत आणि खूप सारा क्राऊड आहे. आता हे दुपारी मी जवळजवळ 3 वाजता व्हिडिओ बनवतोय, तरी पण बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने पब्लिक इथे आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आता रेग्युलर व्हिडिओ येत राहतील या व्हिडिओपासून. धन्यवाद.